येते 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं भाकीत शरद पवार यांनी वर्तवलंय। इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे भाकीत वर्तवलेलं आहे। त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेला उधाण आलंय। 2024 नंतरच्या विरोधकांच्या राजकारणावर बोलताना त्यांनी हे विधान केलेलं आहे। दरम्यान त्यांना तुमचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा विलीन होणार का असं सुद्धा विचारण्यात आलं। त्यावर ते म्हणाले की आमच्या पक्षाबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही आणि आमच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही असंही त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। तर नेमकं त्यांनी काय भाकीत केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील, काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील। आमची विचारधारा ही काँग्रेसशी जुळती आहे। दोन्ही पक्ष नेहरू गांधी विचारसरणीवर चालणारे आहेत। नरेंद्र मोदींशी जुळवून घेणं अवघड आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? अतिशय महत्त्वाचं भाकीत त्यांनी केलंय। अगदी, कारण राष्ट्रवादीची दोन शक्ल झाल्यानंतर त्या पक्षाचं काय होणार अशी चर्चा बरेच दिवस सुरू होती आणि त्यातच आता 2024च्या या निवडणुका चालू आहेत। त्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने राजकारणाची समीकरणं बदलली आहेत त्यानंतर राष्ट्रवादीबद्दल केवळ राज्यात नाही तर देशात सुद्धा चर्चा होते आणि त्यातच पवारांनी हे जे भाकीत केलंय त्यावरून एक खळबळजनक दावा असं म्हणता येईल किंवा खळबळजनक भाकीत असं म्हणता येईल की येणाऱ्या काळामध्ये प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं ते म्हणालेले आहेत। 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकीत पवारांनी वर्तवलेलं आहे। शरद पवारांचं आतापर्यंतची वक्तव्य बघता शरद पवारांनी जे एखादं छोटं जरी वक्तव्य केलं तर ते अतिशय गंभीरपणे घेतलं जातं, कारण ते कधीही एकही शब्द इकडचा तिकडे त्यांचं कधी होत नाही। इतक्या व्यवस्थितपणे त्यांची प्रत्येक विधानं असतात आणि त्यामुळे शरद पवारांच्या या विधानाचा थेट अर्थ काढला जातो आणि याच मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं की मग तुमचा पक्ष सुद्धा विलीन होऊ शकतो का, तर त्यावर सुद्धा बोलताना ते थेटपणे नाही असं म्हणालेले नाहीयेत। ते असं म्हणालेले आहेत की सगळ्यांशी चर्चा करूनच आमच्याकडे निर्णय घेतला जातो आणि इतक्या लवकर त्यावर घाई आम्ही काही करणार नाहीये। मात्र काँग्रेस आणि आमची विचारधारा मिळती जुळती आहे याचा संदर्भ थेट असा जातो की काँग्रेसशी जुळवून घेण्यामध्ये, काँग्रेसमध्ये विलीन होण्यामध्ये कुठली हरकत नाही असंच एकूण त्यांचं म्हणणं यातलं दिसतंय आणि पुढे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेता येणार नाही हे म्हटलेलं आहे। मग एकूणच या मुलाखतीचा टोन असा आहे की काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही असं थेट कुठेही पवारांनी म्हटलेलं नाहीये। त्यामुळे या चर्चेमुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे। खऱ्या अर्थाने खळबळ उडवणारं हे वक्तव्य आहे असं आपल्याला म्हणता येईल। अगदी धन्यवाद सोनाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आमची विचारधारा ही काँग्रेसची जुळती आहे। दोन्ही पक्ष नेहरू गांधी विचारसरणीवर चालणारे आहेत। नरेंद्र मोदींशी जुळवून घेणं अवघड आहे, तर असं शरद पवार यांनी एक मोठं भाकीत केलेलं आहे आणि त्यामुळे आता राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं भाकीत शरद पवार यांनी वर्तवलंय। इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे भाकीत केलेलं आहे। त्यांच्या या विधानानंतर राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेला उधाण आलंय। 2024 नंतरच्या विरोधकांच्या राजकारणावर बोलताना त्यांनी हे विधान केले। दरम्यान त्यांना तुमचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा विलीन होणार का असा सुद्धा प्रश्न विचारला गेला आणि त्यावर ते म्हणाले आमच्या पक्षाबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही, आमच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी स्पष्टपणे नाही म्हटलेलं नाही आणि त्यामुळे आता त्यांच्या या भाकितामुळे राजकीय क्षेत्रामध्ये मात्र खळबळ उडालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शरद पवार यांनी एक मोठं भाकीत केलेलं आहे। इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे एक मोठं विधान केलेलं आहे, मोठं भाकीत केलेलं आहे।